आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरणार आहे आमच्यासाठी, कारण माझा भाऊ अशू हा ॲब्रॉड जाणार आहे कामानिमित्त आणि तिकडेच राहणार आहे काही वर्षासाठी किंवा काही महिन्यासाठी राहणार आहे. आणि आत्ता सुद्धा तो कामाला गेलेला आहे. त्याला तिकडे जाताना ऑन द वे पिक करायचं आहे आणि तिकडून त्याला एअरपोर्टला सोडायचं आहे. स्वतः गेला कामाला, एवढी मोठी बॅग भरून ठेवलेली आहे. ती आता मलाच उचलायची आहे. प्रचंड भरपूर एवढा मोठा छल्लाव काय तर सगळी तयारी झालेली आहे. आम्ही आता निघणार थोड्या वेळात आशूला सोडायला. इथं आशूची मम्मी आहे, तिला विषयी तिला काय वाटतंय, कसं वाटतं तुझं लेट चाललंय बाहेरगावी कामानिमित्त, कसं वाटतं तुला? त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे. तुला माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. रडू नका त्याला सोडताना. नाही सॉरी, तुम्ही पण रडू. हो, इथं आशूची वाईफ आहे. आपण तिला विचारूया, तुला कसं वाटतं तुझा नवरा चाललेला आहे? खूप भारी वाटते. भारी वाटते. एवढा जड झालता भाऊ माझ्या, तुला एवढा भारी झाला तुला तर तो? नाही तसं काही नाहीये, पण चांगलं त्याचं करिअर घडतंय, खूप छान वाटतंय. आता तू सोबत नाही तर अजून चांगलं करिअर करणार आहे. तू अठाळा होतेस म्हणजे. Oh my God. काही पण बोलतो ना आता. ठीक आहे, चला पण पप्पाला भेटूया. पप्पा बघू काय बोलतात. पप्पा काय मत आहे तुमचं? अशू बाहेर चाललंय तुमचं लेट? या भविष्यासाठी तो बाहेरगावी चाललाय. त्याला माझ्यातर्फे शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन. आता अशूचा मित्र आलेला आहे खाली गाडी घेऊन. आता आपण जात आहोत त्याला सोडायला. एक गाडी थांबलेली आहे, गाडीमध्ये एक मित्र आहे, बाहेर एक मित्र. हा मित्र तर रडत होता भाऊ चालला म्हणून. हा अशूचा खास दोस्त आहे, जिगरी दोस्त आहे, याचं नाव अनिकेत आहे. हा रात्री खूप रडत होता अशूला घेऊन, कारण अशू आता चालायला लवकर भेटणार नाहीये. काय झालं, काय शुभेच्छा देशील अशूला? काय म्हणते तुझं? फक्त एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर आहे भावा, तुझी खूप आठवण येईल मला. लवकरात लवकर आहे. आता आपण येतो एअरपोर्टला सोडायला त्याला. कामाला यांनी पण आज सुट्टी टाकलेली आहे. सध्या कधी सुट्टी टाकत नाही. हा पहिल्यांदा त्यांनी सुट्टी टाकली कामातून. आता खूप रडलेलं आहे. अजून एक मैत्रीण प्रज्ञा म्हणून, ती पण रडायच्या विचार, पण ती नंतर पळून गेली रात्री. त्याला आता येऊ सोडून आपण याला. ओके ओके. आशूला पिकअप केलेलं होतं मी खायला. अक्षूला मित्र काय शुभेच्छा द्यायची आशूला आपले? काहीतरी घेऊन येतो ना. नीट जा, सुखरूप जा, नीट. सगळी माहिती चालला बघा हे रडायचं नाटक होते. आता बघा कशी मिसळ मग हे रडायचं नाटक केलं भाऊ. तू मुंबईला जायचं, तुला मुंबईच्या 5